मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड हरवलंय का? किंवा तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची डिजिटल कॉपी पाहिजे का? तर चला, मी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून फक्त 5 मिनिटात कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता हे दाखवतो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत नाही आणि या ठिकाणी चुका होतात. त्यामुळे रेशन कार्ड डाउनलोड होत नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे, म्हणून मित्रांमध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा. तर चला सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी पहिल्यांदा मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा. आता प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर वर सर्च बारमध्ये मेरा रेशन असं टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन म्हणून एक ॲप्लिकेशन स्क्रीनवर दिसून येईल. या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनचे जे आयकॉन दिसत आहे, याच आयकॉनचे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. इतर कुठलेही या प्रकारचे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका. फक्त तुम्हाला याच प्रकारचे जे काही वर आयकॉन दिसत आहे तेच ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स ॲप्लिकेशनकडून विचारले जातील. त्या परमिशन सगळ्या अलाउ करा. सर्व परमिशन अलाउ झाल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला आता भाषा निवडण्यासाठी एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला बरेचशा भाषा दिसून येतील, जसे मराठी, हिंदी, इंग्लिश, त्याचप्रमाणे गुजराती आणि इतरही भाषा या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्हाला ज्या भाषांमध्ये हे ॲप्लिकेशन पुढे सुरू ठेवायचे असेल ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करा आणि खाली नेक्स्ट दिलेले आहे त्या बटनावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला या ठिकाणी PNGKAY या संदर्भात काही माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. आता तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचे. आता लॉग इन करण्यासाठी 2 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला म्हणजे बेनिफिशरीज युजर्स आणि दुसरा डिपार्टमेंट युजर्स. आपल्याला या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे बेनिफिशरीज हे ऑप्शन निवडायचं आहे. हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. जो काही तुमचा आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकताना काळजीपूर्वक टाका. नंबर टाकताना चेक करून घ्या, नाहीतर तुमचं या ठिकाणी लॉग इन होणार नाही. आधार क्रमांक व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी कॅप्चा एंटर करायचा आहे. बाजूला तुम्हाला जो काही कॅप्चा दिलेला असेल तो जसाचा तसा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन विथ OTPचे ऑप्शन दिलेले आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP देण्यात येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफायची बटन दिलेले आहे, त्या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल, त्यावर ओके करा. यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी क्रिएट एमपिनचे एक ऑप्शन दिले जाईल. जर तुम्हाला तुमच्या लॉग इनसाठी पिन क्रिएट करायचा असेल तर तुम्ही क्रिएट नाव या बटनावर क्लिक करा. जर तुम्हाला यासाठी कुठलाही एमपिन तयार करायचा नसेल तर स्किप करा. स्किप केल्यानंतर तुम्हाला लोकेशनसाठी परमिशन विचारली जाईल. त्या परमिशनला तुम्हाला अलाउ करायची आहे. तसेच जर काही इतर परमिशन मागितल्या तर त्या परमिशनलाही तुम्हाला अलाउ करायची आहे. यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन कसे वापरायचे याचा एक छोटासा ट्युटोरियल देण्यात येईल. तो तुम्ही पाहू शकता, अन्यथा स्किप देखील करू शकता. संपूर्ण ट्युटोरियल झाल्यानंतर आता तुमचं मेरा रेशन हे ॲप्लिकेशन पूर्णपणे ओपन होईल. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर बरेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर पहा, जसे उदाहरणार्थ मॅनेज फॅमिली डिटेल्स, ट्रॅक माय रेशन, सेल रिसिप्ट असे बरेच ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे डिजिटल स्वरूपात कसे डाउनलोड करू शकता याची माहिती घेणार आहोत. त्यामुळे आता रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात देण्यात आलेले आहे. आता याच रेशन कार्डवर तुम्हाला वरच्या बाजूला एक ॲरो देण्यात आलेला आहे. या ॲरोला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तर यासाठी तुम्ही पहिल्यांदा तुमच्या या रेशन कार्डवर दिलेला जो बाण आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या स्क्रीनवर तुमचं रेशन कार्ड हे PDF स्वरूपामध्ये ओपन होईल. आता या रेशन कार्डवर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर, कोणत्या स्कीम अंतर्गत तुमचं रेशन कार्ड येतं याची माहिती, त्याचप्रमाणे हेड ऑफ फॅमिली, जे काही तुमचे फॅमिलीचे हेड आहेत त्यांचं नाव देखील या ठिकाणी दिलेले आहे. त्यांचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिलेला असेल. त्याचप्रमाणे हेड ऑफ फॅमिलीचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे. खाली तुम्हाला हेल्पलाईन नंबर आणि हेल्पलाईनचा ईमेल ID देखील दिलेला आहे, जो तुम्ही भविष्यात काही अडचण असल्यास वापरू शकता. आता याच रेशन कार्डच्या मागील बाजूस काय दिलेले आहे ते देखील आपण पाहून घेऊया. तर पहा, ही रेशन कार्डची मागील बाजू आहे. आता या रेशन कार्डच्या या मागील बाजूस तुम्हाला हेड ऑफ फॅमिलीसोबतच तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही मेंबर्स ॲड असतील तुमच्या रेशन कार्डमध्ये ते सर्व मेंबर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्याचप्रमाणे त्यांचं वय या ठिकाणी दिसेल आणि रिलेशन दिसणार आहे. म्हणजेच हेड ऑफ फॅमिलीसोबत दिलेल्या व्यक्तींची कुठली रिलेशन आहे ते या ठिकाणी दिलेली आहे. जसे आता हेड ऑफ फॅमिली आणि रिलेशनमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सेल्फ म्हणजे स्वतः, जो काही व्हिडिओ फॅमिली आहे तो, त्यानंतर खाली वाईफ म्हणजे पत्नी, सन आणि डॉटर, मुलगा आणि मुलगी. यापैकी तुमच्या परिवारामध्ये अजून काही मेंबर ॲड असतील तर ते देखील या ठिकाणी तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे त्यांचा आधार नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, जो तुम्हाला मास आधार नंबर स्वरूपात दिलेला आहे. आता या PDF रेशन कार्डची तुम्ही कलर प्रिंट काढून तुमच्यासोबत ठेवू शकता. तर अशा प्रकारे अगदी काही मिनिटातच आणि सोप्या पद्धतीत तुम्ही तुमचं रेशन कार्ड स्वतः तुमच्या मोबाईलमधूनच डाउनलोड करून घेऊ शकता. रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमधून तुम्ही स्वतः कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. मला आशा आहे तुम्हाला मी सांगितलेली माहिती समजली असेल आणि व्हिडिओ देखील आवडला असेल.
तर व्हिडिओला लाईक नक्की करा, मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत राहतील. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.